कल्याणमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। वादळी वाऱ्यासह कल्याणमध्ये तुफान पावसाने हजेरी आता लावलेली आहे। मात्र या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। काही ठिकाणी पाणी देखील साचलं असल्याचं चित्र बघायला मिळालेलं आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। आज दुपारपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं। काही वेळापूर्वीच सोसाट्याचा वारा सुटला आणि सध्या मुसळधार पाऊस, जोरदार पाऊस कल्याण डोंबिवली परिसरात सध्या पडलेला पाहायला मिळतोय। या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली। घराच्या दिशेने जाणारे नागरिक किंवा खरेदीकरता घराबाहेर निघालेल्या नागरिकांची या शहरात आज तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे आज डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा आहे। कल्याण लोकसभाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे। सायंकाळी 7 वाजता ही सभा होणार आहे। या पार्श्वभूमीवर या पाऊस पडल्याने आज या सभेवर देखील या पावसाचं संकट सध्या दिसून येते। त्यामुळे या सभेला गर्दी जमवण्याचं आव्हान सध्या ठाकरे गटासमोर आहे। एकंदरीतच या पावसामुळे सध्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। वातावरणात गारवा पसरलेला सध्या पाहायला मिळतोय। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण। मुंबईमध्ये सुद्धा आता तुफान पाऊस सुरू झालेला आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। तुफान पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडालेली आहे। कुर्ला, विद्याविहार, चेंबूर या परिसरामध्ये तुफान पाऊस आता सुरू झालेला आहे। तर मुंबईसह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असल्याचं बघायला मिळतंय। मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडालेली आहे। मुंबईमधल्या पावसाचे दृश्य आपण बघू शकतोय। तर कुर्ला असेल, विद्याविहार असेल, चेंबूर असेल या परिसरामध्ये जोरदार पावसाने आता हजेरी लावलेली आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह सोसाट्याचा वारा वाहतोय आणि या तुफान पावसाने हजेरी लावली आहे। तर आपण बघतोय मुंबईमध्ये देखील आता तुफान पाऊस सुरू झालेला आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। सोसाट्याचा वारा वाहतोय आणि त्यामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडालेली आहे। कुर्ला, विद्याविहार, चेंबूर या ठिकाणी जोरदार पाऊस आता सुरू झालेला आहे। तर अचानक आलेल्या या पावसानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना जरी दिलासा मिळाला असला तरी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, आपण बघतोय गेल्या 2 दिवसांपासून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि 13 तारखेचा अंदाज देखील हवामान खात्याने दिलेला होता आणि आज जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। नेमका कुठल्या भागात सध्या पाऊस सुरू आहे, सविस्तर माहिती? नक्कीच आज 13 तारखेचा जो आहे तो हवामान खात्याने तो इशारा दिला होता पावसाळा। मात्र आता मुंबईचं घाटकोपर असेल, विद्याविहार असेल किंवा कुर्ला असेल किंवा भांडूप असेल या ठिकाणी सर्वत्र आहे तो पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे। त्यासोबत जे नागरिक सध्या घराच्या बाहेर पडले होते त्यांना देखील पावसाचा जो आहे फटका मोठ्या प्रमाणात पडला आहे। बाईकवर असतील हे मात्र बाईक साईडला लावून ते आसरा बघत आहे की निश्चितच धन्यवाद मयूर दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। मात्र दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। ठाणे शहरातील जे काही सर्वच भाग आहे त्या सर्वच भागामध्ये पावसाने अचानक हजेरी लावलेली आहे। विशेष म्हणजे ठाण्यामध्ये ठाणे शहर असेल, पाचपकड असेल, वर्तकनगर असेल या ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावलेली आहे। आज दुपारपासून पडणारी पावसाची सर संध्याकाळपर्यंत राहिली तर नक्की त्याचा फटका जो रेल्वे वाहतूक सेवा असेल किंवा वाहतूक व्यवस्था असेल त्याला पडण्याची चिन्ह निर्माण झालेले आहेत। अवकाळी पडणाऱ्या पावसामुळं नक्की त्याचा फटका निवडणुकीच्या काळामध्ये जे काही उमेदवार आहेत या उमेदवारांना प्रचार करत असताना तेव्हा बसणार आहे। आजच्या दिवशी त्या उमेदवारांना जनतेमध्ये किंवा नागरिकांमध्ये जाऊन प्रचार करायला मिळणार नाही आहे। आज पडणाऱ्या पावसामुळं नक्कीच याचा फटका ठाणेकरांना बसत असताना तरी देखील आता ठाणे शहरामध्ये जे काही वातावरण आहे आपण बघू शकतो की या वातावरणाच्या माध्यमातून सुखद गारवा जर निर्माण झाला असला तरी हा पाऊस किती वेळ राहतो त्यावरती ठाणेकरांचा सुखद गारवा अवलंबून आहे। असाच जर पाऊस राहिला तर नक्की त्याचा फटका निवडणुकीचे जे काही उमेदवार आहेत किंवा मग जे काही ठाणेकर आहेत, जे काही चाकरमानी आहेत त्यांना बसू शकतो। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।
असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, या ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे।